ही कहाणी आहे भद्रावतीच्या प्राचीन नाग परंपरेची. भद्रावतीचं दैवत भद्रशेष स्वामी, ज्या पावनभूमीवर त्यांच्या चरणाचा स्पर्श झाला आणि ती भूमी पवित्र झाली. पण तुम्हाला माहीत आहे का, भद्रावतीच्या या प्राचीन नाग परंपरेशी 5 भावाच्या वास्तव्याची एक आख्यायिका जोडली जाते. या 5 भावाबद्दलच्या कथा आजही स्थानिकांच्या आठवणी आणि श्रद्धांमध्ये जिवंत आहे. भद्रावतीतील भद्रनाग मंदिर हे याच नाग परंपरेचं महत्त्वाचं प्रतीक मानलं जातं. महाराष्ट्र गॅझेटियरमध्येही भद्रावतीच्या प्राचीन ओळखीचा संबंध भद्रनाग देवस्थानाशी जोडला आहे. काळाच्या ओघात या नगरीच्या अनेक कथा आणि इतिहासाचे धागे हरवून गेले, पण काही कथा आजही स्थानिक परंपरेतून आणि लोकांच्या आठवणीतून जिवंत आहे. त्यातील एक कथा आहे दुधारा तलावाची. असं स्थानिक लोक परंपरेत सांगितलं जातं की पूर्वी या तलावातील पाणी दुधासारखं पांढरं दिसत असे आणि याच वैशिष्ट्यामुळे या तलावाला दुधारा तलाव असं नाव पडलं. असं सांगितलं जातं की त्या काळच्या भद्रावती नगरीत तब्बल 32 तलाव होते. कल्पना करा, एका प्राचीन नगरीत एवढ्या मोठ्या संख्येने तलाव असण्यामागे नक्कीच पाणी साठवणूक, शेती आणि स्थानिक जीवनव्यवस्थेशी संबंधित महत्त्व असावं. आज त्यातील किती तलाव अस्तित्वात आहेत, ची नाव काय होती आणि या तलावाची निर्मिती नेमकी कधी झाली, या प्रश्नाची उत्तर शोधताना आपल्याला भद्रावतीच्या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचा एक नवा अध्याय सापडू शकतो. या 32 तलावांना केवळ जलसाठे म्हणून पाहिलं जात नव्हतं. त्यांचा संबंध तत्कालीन धार्मिक परंपरा आणि राजदरबारी विधीशी जोडला जात होता. भद्रावतीतील नगरीतील 32 तलावाचं पाणी एकत्र करून राजा भद्रशेष स्वामीचा जलाभिषेक करायचा, असं स्थानिक लोक परंपरेत सांगितलं जातं. आणि इथे सुरू होतो खरा प्रश्न. दुधारा हे नाव कुठून आलं? हा तलाव किती जुना आहे? पूर्वी इथे काय होतं? आणि या जागेशी स्थानिक लोकांच्या कोणत्या आठवणी जोडलेल्या आहेत? असं म्हणतात की या तलावात नागवंशातील काहीचं वास्तव्य होतं आणि ते या पवित्र स्थळाची देखरेख करत असत. या नागवंशातील 5 भावापैकी हा एक भाऊ होता. त्याच प्राचीन परंपरेशी जोडलेल्या देवतेचं दर्शन घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत. काळाच्या ओघात या मंदिराची अवस्था जीर्ण झाली होती, मात्र श्रद्धा कायम राहिली. म्हणूनच मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला नव्या स्वरूपात उभारण्यात आलं आहे. आज मंदिराचं रूप आधुनिक आणि सुंदर झालं असलं तरी त्या मागची प्राचीन श्रद्धा आणि लोक परंपरेची कहाणी अजूनही तितकीच जिवंत आहे. नवं मंदिर, पण कथा मात्र शेकडो वर्षाची. आणि म्हणूनच हे ठिकाण केवळ दर्शनाचं नाही, भद्रावतीच्या हरवलेल्या इतिहासाचा एक जिवंत ठेवा आहे.